नमस्कार मित्रांनो, मी मनोहर तत्ववादी टोटल आउटपुट पॉवर सोल्युशन्समधून आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण डिस्कस करणार आहोत स्टीम टर्बाईन आणि जनरेटर यांची एफिशियन्सी, कार्यक्षमता. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की आपण हीट रेटबद्दल डिस्कस केलं होतं आणि त्यावेळेला थोडासा एक रेफरन्स पण मी दिला होता की पुढच्या वेळेला आपण टर्बाईनची एफिशियन्सीबद्दल आपण बोलूया. तर मित्रांनो, सुरुवात करूया. पुढे जायच्या आधी काही जे आपण युनिट्स याच्यामध्ये वापरणार आहोत या व्हिडिओमध्ये, त्यापैकी बघा काही दिलेले आहेत खाली. 1 जूल म्हणजेच 1 वॅट सेकंड आणि 1 किलो जूल म्हणजे 1 किलो वॅट सेकंड. नंतर 10,000 किलो जूल्स विल बी इक्वल टू 100,000 किलो जूल्स विल बी इक्वल टू 100,000 किलो वॅट, or that can be said as 100 megawatt. 1 kilowatt hour is equal to 1 kilojoule into 3600. hours म्हणजे सेकंडचं असल्यामुळे hours 3600 मल्टिप्लाय करावं लागेल. सो 1 kilowatt hour will be equal to 3.6 into 10 to the power 3 kilojoules. 1 kilojoule is equal to 0.2390 kilocalories. हे मेकॅनिकल मधलं जे जूल आहे त्याला आपण कॅलॉरीजमध्ये, हीट युनिटमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. नंतर हीट युनिट जे आहे 1 किलो कॅलरी, दॅट इज इक्वल टू 4.18 किलो जूल्स. जे हीटचं जे आहे ते आपण या मेकॅनिकलमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. नंतर 1 किलोवाट इज इलेक्ट्रिकल युनिट आणि इट इज इक्वलन टू 860.42 किलो कॅलरीज. दिस इज ऑल्सो वन ऑफ दी हीट युनिट्स. हे एक हीट युनिट्सपैकी एक आहे. आता आपण 210 मेगावॅटची युनिट जी आहे त्याची जी स्टीम सायकल आहे ती कशी काय, त्याप्रमाणे आपण बघूया. हे टेम्परेचर एंट्रॉपी चार्ट आहे हा, आणि यावरती ही आपण सायकल कशी काय ती बघू. यामध्ये 1-2 हा जो पोर्शन आहे 1-2, त्याच्यामध्ये आपण प्रेशर वाढवलं आहे कंडेन्सेट एक्स्ट्रॅक्शन पंपनी, आणि 2-3 हे जे आहे हे आपण कंडेन्सेट टेम्परेचर जे आहे ते LP हीटर्समध्ये आणि डिरेटरमध्ये जे टेम्परेचर वाढवलेलं आहे ते दर्शवतं आहे 2 आणि 3. त्यानंतर 3 आणि 4 हे इन्क्रीज इन फीड वॉटर प्रेशर बाय BFP, बॉयलर फीड पंपानी आपण जो फीड वॉटर प्रेशर वाढवलेला आहे ते 3-4नी दाखवलं जाईल. 4-5 म्हणजे फीड वॉटर हिटेड इन इकॉनॉमायझर. 4 and 5 इट इज फीड वॉटर दॅट इज बिंग हिटेड इन इकॉनॉमायझर. देन 5 to 6, 5 ते 6 हे लेटंट हीट आपण ॲड केलेली आहे रायझर ट्यूब्समध्ये. बॉयलरमध्ये ज्या रायझर ट्यूब्स आहेत त्यामध्ये लेटंट हीट आपण ॲड करतो आणि ते इथे दाखवलेलं आहे 5 ते 6. 6 ते 7, 6 to 7 इज दी सुपर हीट ॲडेड इन सुपर हीटर. सुपर हीटरमध्ये जी आपण उष्णता दिलेली आहे ती 6 ते 7 याच्यामध्ये दर्शवलेली आहे. 7 ते 8 हे जे आहे हे आयसेंट्रोपिक एक्सपान्शन इन HPT, हाय प्रेशर टर्बाईनमधलं आयसेंट्रोपिक एक्सपान्शन जे आहे ते 7 ते 8 या याच्यामध्ये दाखवतं आहे की ज्याच्यामध्ये टेम्परेचर प्रेशर दोन्ही कमी होत आहे. त्यानंतर 8 ते 9 हीट ॲडिशन इन रिहीटरमध्ये जी आपण हीट ॲड केलेली आहे ते 8 ते 9 या याच्यामध्ये दाखवतं आहे. 8 ते 9. 9 ते 10 हे आयसेंट्रोपिक एक्सपान्शन आहे IPTमध्ये, इंटरमिजिएट प्रेशर टर्बाईनमध्ये 9-10. आणि 10 ते 11 इज अगेन ते परत आयसेंट्रोपिक एक्सपान्शन आहे LPTमध्ये. त्यानंतर 11 ते 1 हे जे आहे हे हीट रिजेक्टेड इन कंडेन्सरमध्ये जे आपण स्टीम थंड करतो त्याप्रमाणे ते दाखवतं. आणि अगेन इट कम्स टू दी टेम्परेचर ऑफ 45 डिग्रीज सेंटीग्रेड CEPच्या. सो दॅट इज 11 to 1 म्हणजे हीट रिजेक्टेड इन कंडेन्सर. आता ॲक्च्युअल प्रोसेस हे आपण बघितलं, ते स्टीम सायकल त्याच्यावरती बघितली आपण टेम्परेचर एंट्रॉपी चार्टवरती. पण ही टर्बाईनमध्ये ॲक्च्युअल प्रोसेस कशी काय होते, एन्थाल्पी आणि एंट्रॉपी या याच्यावरती त्याच्यावरती दाखवली आहे ग्राफवरती. याच्यामध्ये P1, P2, P3, P4 आणि P5 हे सगळे प्रेशर लाईन्स आहेत. दीज आर प्रेशर लाईन्स. हे सर्व प्रेशर लाईन्स आहेत. P1, P2, P3, P4 आणि P5. त्यानंतर HP आणि IP इनलेट टेम्परेचर लाईन्स आहेत. ग्रीन कलरनी जे दाखवले आहेत त्या टेम्परेचर लाईन्स आहेत, त्या चार्टवरती ज्या टेम्परेचर लाईन्स असतात त्या. आणि त्यानंतर एक ड्राय अँड सॅच्युरेटेड लाईन दाखवलेली आहे आणि त्याच्या खालीच आपल्याला ड्रायनेस फ्रॅक्शनच्या लाईन्स दिसतील.
तर हा आपला HS चार्ट किंवा एन्थाल्पी एन्ट्रॉपी चार्ट आहे की ज्यामध्ये हे सगळे दाखवलेलं आहेत. आता याच्यामध्ये आपलं जे एक्सपान्शन आहे ते यामध्ये बघा 1 to 2 म्हणजे HP टर्बाईनमध्ये जे काही एक्सपान्शन झालं आहे स्टीमचं आणि त्यामुळे जे काही वर्क डन आहे ते 2 to 3 म्हणजे रिहीटिंग केलेलं आहे आपण रिहीटरमध्ये 2 to 3 रेड कलरचं 2 to 3. त्यानंतर रेड कलरचंच IP टर्बाईनमध्ये 3-4 IP टर्बाईनमध्ये एक्सपान्शन. इथे पण वर्क डन आहे म्हणजे दॅट इज कन्वर्टेड इन टू मेकॅनिकल पॉवर. आणि 4 ते 5मध्ये LP टर्बाईनमध्ये एक्सपान्शन दाखवलेलं आहे. आता याच्यामध्ये हे ॲक्च्युअल प्रोसेस आहे. यामध्ये जे लॉसेस होतात प्रेशर लॉसेस, पहिलं प्रेशर लॉस होतो तो टर्बाईन इनलेट वॉल्वमध्ये प्रेशर लॉस होतो. त्यानंतर 3 आणि 3मध्ये सुद्धा आपण तिथे पण होतो रिहीटर प्रेशर लॉस आहे तो 3 आणि त्याच्यानंतरचा दाखवला आहे तो. आणि नंतर एक्झॉस्ट हुड लॉसेस आहेत ते पण तुम्ही बघाल 5व्या पॉईंटच्या थोडंसं आधी तिथून जे दाखवलेलं आहे कॉन्स्टंट प्रेशर लाईन, ती जी लाईन आहे ती प्रेशर लॉसची लाईन आहे. ती कॉन्स्टंट प्रेशर नाही, प्रेशर लॉसची लाईन. त्यानंतर आयसेंट्रॉपिक एक्सपान्शन जे HPT IPTमध्ये जे होतं HPT IPT आणि LPTमध्ये ते इथे दाखवलं आहे बघा. 1 to ब्लॅक कलरनी जे 2 दिलं आहे दॅट इज आयसेंट्रॉपिक एक्सपान्शन और आयडियल एक्सपान्शन ऑफ स्टीम इन HPT. त्याच्यानंतर 3 to 4 हे आयडियल एक्सपान्शन इन IPT आणि 4 to 5 दॅट विल बी दी आयडियल एक्सपान्शन इन LPTमधलं जे आयडियल एक्सपान्शन आहे ते. सो दिस इज दी ॲक्च्युअल प्रोसेस. ॲक्च्युअल प्रोसेस जी लाईन फॉलो करते, कर्व फॉलो करते ती 1 to रेड कलरमध्ये पूर्ण 1 2 3 4 आणि 5 हे जे आहे हे पूर्ण ॲक्च्युअल प्रोसेस आहे. आता टर्बाईनची कार्यक्षमता आपण मोजतो तर ती कशी काय मोजतो? यामध्ये टर्बाईनची जी कार्यक्षमता त्याला आपण म्हणू शकतो की इंटर्नल किंवा आंतरिक कार्यक्षमता ज्याला आपण म्हणू, ती म्हणतो आपण की ॲक्च्युअल एक्सपान्शन जे असेल त्याला जर का आपण आयसेंट्रॉपिक एक्सपान्शननी डिवाईड केलं तर ती आपल्याला टर्बाईन एफिशियन्सी म्हणजे त्याला आपण टर्बाईन एफिशियन्सी म्हणतो. म्हणजे जेवढी एन्थाल्पी ड्रॉप होईल तेवढी आपण डिवायडेड बाय दी आयडियल एन्थाल्पी ड्रॉप दॅट विल बी दी टर्बाईन एफिशियन्सी. ती टर्बाईन एफिशियन्सी इथे बघितलं आपण. P1 म्हणजे स्टीम प्रेशर आहे इनलेटला, P2 म्हणजे स्टीम प्रेशर आउटलेटला आहे, AB म्हणजे आयडियल आयसेंट्रॉपिक एक्सपान्शन AB जी डॉटेड लाईनने दाखवलं आहे. AC इज द ॲक्च्युअल एक्सपान्शन इन टर्बाईन. ॲक्च्युअल एक्सपान्शन टर्बाईनमध्ये झालं आहे ती लाईन आहे. तुम्ही बघाल की ॲक्च्युअल एक्सपान्शन झाल्यामुळे जे हीट एन्थाल्पी जी आहे ती एन्थाल्पी जास्त आहे याच्या आयसेंट्रॉपिक एक्सपान्शनच्या पेक्षा. ॲक्च्युअल एन्थाल्पी ड्रॉप जो आहे तो जास्त राहील. तर टर्बाईन एफिशियन्सी आपण या सूत्राने कॅल्क्युलेट करू शकतो. ॲक्च्युअल एन्थाल्पी ड्रॉप डिवायडेड बाय आयडियल एन्थाल्पी ड्रॉप. सो 100 into HA-HC डिवायडेड बाय HA-HB ही आपण टर्बाईनची कार्यक्षमता याप्रमाणे काढू शकतो. आता आपण HP टर्बाईनचा विचार करूया. HP टर्बाईनमध्ये जे इनलेट पॅरामीटर्स आहेत ते आपण घेतले आहेत इथे. MS इनलेट प्रेशर 130, टेम्परेचर इज 535 डिग्री सेंटीग्रेड, फ्लो इज आपण हा फ्लो जो घेतला आहे हा याच्यामध्ये घेतला आहे की kg/सेकंदमध्ये. सो दिस फ्लो इज हा जो फ्लो आहे हा 181.11 kg/सेकंद एवढा फ्लो आहे. एन्थाल्पी जी आहे ही 3431.80 किलो जूल्स हे आपण जूलमध्ये घेतलेले आहेत. एन्थाल्पी त्या चार्टवरनं घेतलेली आहे किंवा आपल्याकडे स्टीम टेबल्स अवेलेबल असतात त्यावरून आपल्याला एन्थाल्पी जूल्समध्ये मिळू शकते. किंवा तुम्हाला जर पाहिजे असेल तर या डिस्क्रिप्शनमध्ये शेवटी एखादी लिंक दिली असेल किंवा एखादं हे दिलं असेल त्यावरून तुम्हाला किंवा तुम्ही व्हॉट्सॲप करू शकता. ती जी फाईल असेल एक्सेल फाईल की ज्यामध्ये आपण एन्थाल्पी कॅल्क्युलेट करू शकतो ती फाईल मी तुम्हाला पाठवू शकतो. HP टर्बाईनमध्ये टोटल 12 स्टेजेस आहे. एक्स्ट्रॅक्शन E7 हे 6व्या स्टेजनंतर एक्स्ट्रॅक्शन काढलेलं आहे. एक्स्ट्रॅक्शनचं जे प्रेशर आहे E7 ते प्रेशर दिलं आहे 42.18 kg/square centimeter. टेम्परेचर जे दिलं आहे 381 डिग्री सेंटीग्रेड. फ्लो इज 8.845 इतके kg/सेकंद आणि एन्थाल्पी आहे 3164.87 किलो जूल्स पर kg.
नंतर CRHमध्ये जी स्टीम गेली आहे त्याचं प्रेशर आहे 28.07 आणि टेम्परेचर आहे 327 डिग्री सेंटीग्रेड. तीच स्टीम जी आहे ती E6 म्हणजे एक्स्ट्रॅक्शनला पण दिलेली आहे. त्याचंही प्रेशर तेवढंच आहे 28.07, टेम्परेचरही तेवढंच आहे, एन्थाल्पी पण तेवढंच आहे. फक्त जे एक्स्ट्रॅक्शनला फ्लो जातो आहे तो 11.219 kg/s एवढा आहे आणि CRHमध्ये जो फ्लो जातो आहे कोल्ड रिहीटमध्ये तो 157.324 kg/s एवढा आहे. तर यावरून आपण या HP टर्बाईनला किती हीट दिलेली आहे किंवा HPTनी किती हीट हे केली कन्झ्युम केलेली आहे आणि त्याचं वर्कमध्ये कन्व्हर्शन केलेलं आहे हे आपण काढू शकतो. तर एनर्जी आउटपुट फ्रॉम HPT, एनर्जी म्हणजे मेकॅनिकल एनर्जी आउटपुट विल बी इक्वल टू मेन स्टीम फ्लो इंटू एन्थाल्पी, मेन स्टीम एन्थाल्पी इन मायनस E7 फ्लो इंटू E7ची एन्थाल्पी, त्याच्यानंतर E6 फ्लो, CRH फ्लो आणि प्लस E6 फ्लो, दोन्ही CRH फ्लो आणि E6 फ्लो आणि त्या मल्टिप्लाइड बाय त्याची एन्थाल्पी. तर ही जवळजवळ येते बघा, तुम्ही इथे खाली कॅल्क्युलेशन्स दिलेले आहे त्याप्रमाणे बघा, ही येईल जवळजवळ 76,759.47 किलो जूल्स. हेच किलो जूल्स इज आपण मागे सुरुवातीला जे पाहिलं किलो जूल्स याला इक्विव्हॅलंट केलं आपण तर इट कम्स टू हे जवळजवळ 76.759 मेगावॉट इतकी त्यामधनं एनर्जी आपल्याला मिळाली आहे HP टर्बाईनमधनं. आता ही HP टर्बाईनची आपण एफिशियन्सी कशी काढणार? यामध्ये आपण HP टर्बाईनची कार्यक्षमता, आंतरिक कार्यक्षमता, आपण मेन स्टीम फ्लो आपल्याला माहिती आहे 181.11 kg/s आणि आउटलेट फ्लो 168.54 kg/s एवढा आहे. आता यामध्ये जी इंटरनल एफिशियन्सी आहे त्यामध्ये फ्लोचा एवढा हे राहणार नाही, भाग राहणार नाही. पण मेन स्टीम एन्थाल्पी किती आहे या इनलेट प्रेशरला ही काढलेली आहे आपण 3431.80 किलो जूल्स/kg आणि मेन स्टीमची त्याच वेळेला एन्ट्रॉपी किती आहे ती पण काढली आहे 6.560 या प्रेशर आणि टेम्परेचर. ही जी एन्थाल्पी आहे एन्ट्रॉपी आहे ना, आयसेंट्रॉपिक एक्सपान्शन असल्यामुळे ही एन्ट्रॉपी जी आहे ती कॉन्स्टंट राहणार आहे. तर याच एन्ट्रॉपीला साधारणपणे आपल्याला एन्थाल्पी किती मिळेल हे आपण काढलेलं आहे. आयडियल एन्थाल्पी किंवा प्रेशर जेव्हा CRHचं प्रेशर जे आहे ते 28.07 आणि टेम्परेचर जे आहे त्याचं ही काढली आहे आपण आयसेंट्रॉपिक एन्थाल्पी काढलेली आहे आपण, आयडियल एन्थाल्पी ज्याला म्हणू आपण. आणि ॲक्च्युअल जी एन्थाल्पी आहे ती या 28.07 kg आणि 327 डिग्री सेंटीग्रेडला 3066.12 किलो जूल्स/kg. तर म्हणून आपण HP टर्बाईनची कार्यक्षमता काढू शकतो ती बरोबर इनलेट स्टीमची एन्थाल्पी मायनस आउटलेट स्टीमची एन्थाल्पी डिवायडेड बाय इनलेट स्टीम एन्थाल्पी मायनस आयडियल स्टीम एन्थाल्पी. तर ही जी एन्थाल्पी आहे ही जी कार्यक्षमता आहे ही या सूत्राप्रमाणे येईल 82.58%. ही आपली एफिशियन्सी इंटरनल एफिशियन्सी ऑफ HP टर्बाईन. आता IP टर्बाईनची आपण जर IP टर्बाईन बघितला तर यामध्ये हॉट रिहीट जी आहे, आता ती स्टीम CRH स्टीम बॉयलरला जाऊन हॉट रिहीटमधनं आली आहे. प्रेशर आहे त्याचं 24.19 थोडं डिक्रीज झालेलं आहे. त्याच्यानंतर टेम्परेचर वाढलेलं आहे 535 डिग्री सेंटीग्रेड. फ्लो त्याचा 157 जो तिकडे होता तेवढाच फ्लो इथे राहणार 157.324 kg/s आणि याची एन्थाल्पी आहे 3541.46 किलो जूल्स/kg. आता यामध्ये 4 एक्स्ट्रॅक्शन्स आहेत. स्टीम आउट होण्याआधी 4 एक्स्ट्रॅक्शन्स आहेत. ते म्हणजे E5, E4, E3 आणि E2. सो E5 म्हणजे 12.96 kg प्रेशरला टेम्परेचर 444 डिग्री सेंटीग्रेड असताना त्याचा जो एक्स्ट्रॅक्शन 5चा फ्लो आहे तो दिलेला आहे 6.228 आणि याची एन्थाल्पी 3354.372 एवढी आहे. त्यानंतर E4ची पण जेवढं 6.911 kg/cm², टेम्परेचर 364 डिग्री सेंटीग्रेड, फ्लो जो आहे तो 6.621 kg/s आणि एन्थाल्पी 3193.62 किलो जूल्स/kg. त्याप्रमाणे E3ची दिलेली आहे आणि E3चे पण प्रेशर दिलेलं आहे, टेम्परेचर दिलेलं आहे, फ्लो दिलेला आहे आणि एन्थाल्पी दिलेली आहे. नंतर E2चं पण दिलेलं आहे. E2 म्हणजे हे याचा आउटलेट आहे आपल्या
आय पी टर्बाईनचं आउटलेट, त्याचं प्रेशर दिलेलं आहे 1.369, टेम्परेचर 183 आणि जी एक्स्ट्रॅक्शनला जी स्टीम दिलेली आहे, एक्स्ट्रॅक्टेड स्टीम आहे तीच, त्याचं फ्लो आहे 7.046 kg पर सेकंद आणि एन्थाल्पी आहे 2839.91 किलोजूल्स पर kg. त्याच्यानंतर हीच स्टीम जी आहे ती क्रॉसओव्हर पाईप्सनी LP टर्बाईनमध्ये जाते आहे, म्हणजे आउटगोईंग स्टीम. फक्त आउटगोईंग स्टीम जी आहे ती क्रॉसओव्हर पाईप्सने जाते आहे, तो जो फ्लो आहे तो 130.79 kg पर सेकंद एवढा आहे. बाकी एन्थाल्पी, प्रेशर आणि टेम्परेचर सगळं सेम राहणार. नंतर याचप्रमाणे जसं HP टर्बाईनचं आपण एनर्जी काढली होती, एनर्जी आउटपुट, त्याप्रमाणे याचं पण आपण एनर्जी आउटपुट काढूया. एनर्जी आउटपुट बघा, HRH फ्लो गुणिले एन्थाल्पी, HRHची एन्थाल्पी, E5 फ्लो मल्टिप्लाय मायनस E5 फ्लो त्याची एन्थाल्पी, मायनस E4चा फ्लो आणि ती एन्थाल्पी, मायनस E3चा फ्लो आणि E3ची एन्थाल्पी, नंतर मायनस E2चा फ्लो आणि त्याची एन्थाल्पी, आणि क्रॉसओव्हर फ्लो जो आहे LPTचा क्रॉसओव्हर LPTमध्ये जाणारा मल्टिप्लाइड बाय एन्थाल्पी. हे सर्व मायनस केल्यानंतर यू विल गेट दी आन्सर ॲज जवळजवळ यामध्ये तुम्ही पाहाल 1,06,156 किलोजूल्स, म्हणजेच 106.156 मेगावॉट इतकी एनर्जी जवळजवळ या IP टर्बाईननी डेव्हलप केलेली आहे. त्यानंतर IP टर्बाईनची कार्यक्षमता आपण हे पाहिलं किती लोड घेतलेला आहे. IP टर्बाईनची कार्यक्षमता बघू आता. आंतरिक इंटरनल कार्यक्षमता, इनलेट स्टीम फ्लो इतका आहे, आउटलेट फ्लो इतका आहे. स्टीमची एन्थाल्पी या प्रेशरला, म्हणजे स्टीमची एन्थाल्पी इनलेटला ही इतकी आहे 3541.46 किलोजूल्स पर kg. स्टीमची एन्ट्रॉपी ही 7.439 किलोजूल्स पर kg इतकी आहे या प्रेशरला, म्हणजे इनलेटची जी आहे ती. आणि आयसेंट्रॉपिक एक्सपान्शन आहे, तर तो स्ट्रेट लाईन ड्रॉप करून आल्यानंतर जे काही आपल्याला प्रेशर आणि या प्रेशरला किती एन्थाल्पी आपल्याला किती मिळते आहे ती जर पाहिलं आपण, तर ती आयसेंट्रॉपिक एन्थाल्पी येते. आयडियल एन्थाल्पी विल बी 2765 किलोजूल्स पर kg या प्रेशरला. हे LPTचं इनलेट प्रेशर आहे 1.369 kg पर स्क्वेअर सेंटीमीटर. आता IP टर्बाईनमधनं बाहेर जाणारी स्टीमची एन्थाल्पी जी आहे ती ॲक्च्युअल एन्थाल्पी ती आहे 2839.91 किलोजूल्स पर kg. म्हणजेच IP टर्बाईनची कार्यक्षमता जसं HPची काढली आपण त्याचप्रमाणे इनलेट स्टीम एन्थाल्पी मायनस आउटलेट स्टीम एन्थाल्पी डिवायडेड बाय इनलेट स्टीम एन्थाल्पी मायनस आयडियल स्टीम एन्थाल्पी. तर ही जवळजवळ 90.35% एवढी येते. ही झाली IP टर्बाईनची कार्यक्षमता. नंतर LP टर्बाईन. आता LP टर्बाईनमध्ये जे IPचं जे आउटलेट आहे क्रॉसओव्हर पाईप्सनी ते आपण इनलेट म्हणून LPला दिलेलं आहे. यामध्ये प्रेशर 1.369 kg पर स्क्वेअर सेंटीमीटर, टेम्परेचर इज 183 डिग्री सेंटीग्रेड, फ्लो 130.793 इतके kg पर सेकंद आणि एन्थाल्पी आहे त्याची 2839.91 किलोजूल्स पर kg. आता LPमध्ये एकच एक्स्ट्रॅक्शन आहे, LPमध्ये एकच एक्स्ट्रॅक्शन दिलं आहे, दॅट इज E1 आणि दॅट इज गोईंग टू LP हिटर 1. ते LP हिटर 1ला चाललेलं आहे आणि त्याचं प्रेशर आहे 0.2895 kg पर स्क्वेअर सेंटीमीटर आणि टेम्परेचर आहे 45 डिग्री सेंटीग्रेड. याचप्रमाणे त्याची जी ड्रायनेस फ्रॅक्शन आहे ते दिलेलं आहे 0.992 एवढा इतके स्टीम ती ड्राय आहे. फ्लो जो आहे याचा 3.330 इतका हा फ्लो आहे, इतके kg पर सेकंड, आणि ते टोटल जी एन्थाल्पी आहे त्याची इज 2623.15 किलोजूल्स पर kg. आणि त्यानंतर कंडेन्सरला जाणारी स्टीम जी आहे त्याचं पण आपल्याला प्रेशर दिलेलं आहे. हे प्रेशर बॅक प्रेशर म्हणजेच ऑफकोर्स इट इज व्हॅक्यूम आहे ते. तर ते प्रेशर आहे 0.0889 kg पर स्क्वेअर सेंटीमीटर ॲब्सोल्यूट आणि फ्लो 127.463 kg पर सेकंद, टेम्परेचर 43 डिग्री सेंटीग्रेड. दी स्टीममध्ये एन्थाल्पी जी आहे याची 2579.829 आणि ड्रायनेस फ्रॅक्शन आहे 0.9529. त्यानंतर आपण यावरनं एनर्जी आउटपुट पण काढू शकतो. LPTमधनं किती एनर्जी गेली आहे बाहेर, किती एनर्जी जनरेट झालेली आहे. तर ही येईल बघा 33.873 मेगावॉट इतकी एनर्जी जवळजवळ बाहेर
इतकी एनर्जी जवळजवळ एल पी टर्बाईननी दिलेली आहे. आता एल पी टर्बाईनची कार्यक्षमता जर आपण बघितली तर यामध्ये इनलेट स्टीम फ्लो इतका आहे, आउटलेट फ्लो इतका आहे, नंतर स्टीम एन्थाल्पी. इनलेट स्टीमची एन्थाल्पी ही 2839.91 किलो जूल्स पर के आणि प्रेशर 1.369, टेम्परेचर 183. स्टीमची एंट्रॉपी आहे एंट्रन्सला ती 7.615 किलो जूल्स पर के एवढं प्रेशर आहे, 1.369, टेम्परेचर 183. आता याची आपण आयडियल एन्थाल्पी काढलेली आहे. सरळ एक स्ट्रेट लाईन ड्रॉप घेऊन त्या प्रेशरला प्रेशर 0.0889 या प्रेशरला याची एन्थाल्पी येते 2400 किलो जूल्स पर के एवढी आयडियल एन्थाल्पी आहे. मग एल पी टर्बाईनमधनं बाहेर जाणारी स्टीमची ॲक्च्युअल एन्थाल्पी इतकी आहे 2579.82 किलो जूल्स पर के तर आता एल पी टर्बाईनची कार्यक्षमता बरोबर जसं आपण आय पीची काढली होती, एच पीची काढली होती, त्याचप्रमाणे याची पण आपण काढलेली आहे. तर इथे बघाल ती 59.121% ही त्याची कार्यक्षमता एल पी टर्बाईनची. आता टर्बाईनमध्ये एक दुसरा विचार आपण अजून करूया. यामध्ये टर्बाईनमध्ये तयार झालेली ऊर्जा, आता टर्बाईनमध्ये किती ऊर्जा तयार झाली आणि जनरेटरची कार्यक्षमता आपली किती आहे. तर एच पी टर्बाईनमध्ये तयार झालेली ऊर्जा आपण बघितलं 76,759.47 किलो जूल्स. त्याच्यानंतर आय पी टर्बाईनमध्ये तयार झालेली ऊर्जा 106,156 किलो जूल्स. नंतर एल पी टर्बाईनमध्ये तयार झालेली ऊर्जा इज 33,873.278 किलो जूल्स. आणि मग आपण टोटल काढू शकतो पूर्ण टर्बाईनमध्ये तयार झालेली ऊर्जा. टर्बाईनमध्ये जी काही मेकॅनिकल एनर्जी जनरेट झाली टर्बाईनमुळे ती एवढी येईल 216,788 किलो जूल्स, म्हणजेच 216.788 मेगावॉट. आणि आपलं जे जनरेशन आहे, आपण जे रेकॉर्ड केलं होतं टोटल जनरेशन 1 तासाचं, ते आपण रेकॉर्ड केलं होतं ते 211,902 किलोवॉट अवर्स हे जनरेटर आउटपुट आपल्याला मिळालेलं आहे. याचाच अर्थ असा की जनरेटरची कार्यक्षमता काय होईल. मग याचं जे आउटपुट आहे, आउटपुट जे आपलं 211,902 किलोवॉट अवर्स डिवायडेड बाय दी एनर्जी दॅट इज गिव्हन, ते जी आपण जनरेटरला दिलेली आहे ती दिलेली आहे 216.788 मेगावॉट इतकी. तर यावरून आपण काढू शकतो की जनरेटरची कार्यक्षमता किती आहे. तर जनरेटरची कार्यक्षमता येते जवळजवळ 97.74. तर थोडक्यात म्हणजे हेच आपल्याला इथे थोडं डिस्कस करायचं होतं की जनरेटरची कार्यक्षमता आणि बाकी एच पी, एल पी आणि एच पी, आय पी आणि एल पी टर्बाईनची कार्यक्षमता ही आपण बघितली. याच्यानंतरसुद्धा अजून असेच अनेक आपण व्हिडिओ करणार आहोत की ज्यामुळे आपल्याला अजून थोडा प्रकाश. आणि तुमचे कॉमेंट्स नक्की पाठवा, तुम्हाला काय त्यातलं पाहिजे आहे किंवा काय त्याच्यातलं हे ते नक्कीच मला कळू द्या. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. कृपया लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कॉमेंट्स तर नक्कीच करा, त्याप्रमाणे थोडासा चेंज पण करू शकेन मी. यामध्ये सुद्धा बरेचसे आपल्याला काही बोलण्यामध्ये काही हे होत असतील, प्रॉब्लेम्स असतील, ते पण कॉमेंट्समध्ये येऊ द्या. प्रतिसाद आणि तुमच्या सहकार्यासाठी धन्यवाद. मी मनोहर तत्ववादी आपली रजा घेतो. टोटल आउटपुट पॉवर सोल्युशन्स. धन्यवाद.